नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या ध्वजारोहण कार्यक्रमात जालना येथील पोलीस आणि पत्रकार यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. परेड ग्राउंडवर वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना पोलिसांनी धक्काबुक्की करून बाहेर काढल्यानंतर हा प्रकार घडला. त्यानंतर पत्रकारांनी बातम्यांवर बहिष्कार टाकून तिथून काढता पाय घेतला. जालन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कार्यक्रमात व्हिडिओ घेणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की करत बाहेर काढलं. राष्ट्रध्वजाला मानवंदना आणि परेड कव्हरेज करत असताना पत्रकारांना व्हिडिओ चित्रीकरणापासून रोखत काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे पत्रकारांचा सार्वजनिकरित्या अपमान झाल्याने माध्यम क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यात गांजा, दारू, वाळू, मटका, गुटखा यासारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असताना आणि खून, दरोडे, मारामाऱ्या वाढलेल्या असताना कायदा तसेच सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलेले पोलीस प्रशासन पत्रकारांवर दादागिरी करत असल्याचं बघायला मिळालं. जिल्ह्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून पत्रकारांवर दादागिरी करणाऱ्या पोलिसांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. आदरणीय पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना सलामी चालू होती पोलीस दलाकडून आणि त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे काही प्रतिनिधी चांगलं फुटेज जावं, कारण कुणालाही वाटतं आमच्या चॅनलला पालकमंत्र्यांचं चांगलं फुटेज जावं म्हणून पत्रकार गेले होते आणि ते शूट करत असताना काही मुजोर पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आणि त्यांनी धक्काबुक्की करत पोलिसांनी पत्रकारांना बाहेर हाकललं. खरं पाहिलं तर पत्रकार इथं चांगला कार्यक्रम दाखवण्यासाठी आले होते, मात्र पोलिसांच्या मनात काय आलं काय माहित आणि पोलिसांनी अचानक सांगितलं की पत्रकारांना बाजूला करा अशी अनाउन्समेंट झाली. त्याची पद्धत असते, पोलिसांना प्रशिक्षण दिलेलं असतं, त्यांनी व्यवस्थित बोलून पत्रकारांना बाहेर काढू शकत होते. यावेळी धक्काबुक्की करण्याची काहीच गरज नव्हती, मगरुरी करण्याची काही गरज नव्हती. अक्षरशः पोलिसांनी चांगल्या चॅनलचे, नॅशनल चॅनलचे जे ब्युरो होते, जे जिल्हा प्रतिनिधी होते, त्यांना धक्काबुक्की करत तिथून बाहेर काढले. एकीकडे जिल्ह्यामध्ये 3 दिवसात 2 खून व्हायला लागले, ड्रग्ज विकताय, गांजा विकताय, सगळे अवैध धंदे चालू आहे, वाळू चालू आहे. इकडे सगळी पोलिसांचे हप्ते घेऊन चुप्पी आहे. कोण कुठून किती हप्ते आणतं याचे रेकॉर्ड सगळे आहेत ना पत्रकारांकडे. पत्रकार जर त्यांच्या जागेवर आले तर पोलिसांना काम करणं मुश्किल होईल. पण अशा प्रकारे इतक्या सार्वजनिक ठिकाणी सगळे VIP बसलेत, लोकप्रतिनिधी स्टेजच्या डाव्या साईडला सगळे बसलेत, उजव्या साईडला सगळी सर्वसामान्य जनता बसली. ज्या जनतेचे प्रश्न पत्रकार मांडतो ती जनता इथंच आहे, ज्या VIPच्या बातम्या आपण करू ते VIP इथं आहेत. त्यांच्या समोर पत्रकारांचा असा अपमान आणि पत्रकारांनी हा अपमान का सहन करायचा. जालना येथील पोलीस कवायत मैदानावरती परेड चालू असताना पत्रकार वार्तांकन करत असताना पत्रकारांना काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की आणि अर्वाच्य भाषेमध्ये शब्दप्रयोग झालेला आहे, जे की चुकीचं आहे. पत्रकार हा वार्तांकन करतो, लोकांना त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचत असतो, परंतु अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनानं त्यांच्यासोबत कृत्य करणं हे निषेधार्ह आहे. त्यामुळे मी या घटनेचा निषेध करतो. संबंधित कर्मचारी कोण आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी. पत्रकारांवरती दबाव किंवा त्यांना दाबण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने करू नये. हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या स्तंभावरती जर घाव पडत असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे या घटनेचा मी निषेध करतो आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. अच्युत मोरे, जिल्हा मराठी पत्रकार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा जिल्हाध्यक्ष. प्रजासत्ताक दिनाचं आज आमचे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी या पालकमंत्र्यांच्या प्रोग्रामचं शूट करत होते. पालकमंत्री ज्या पद्धतीने आता आपल्याकडं परेड निरीक्षण करायला आल्या, परेड निरीक्षण चालू असताना आमचे काही पत्रकार बांधव तिथं गेल्यानंतर या जालन्याच्या पोलिसांनी कुठंतरी संयम राखला पाहिजे होता, परंतु संयम न राखता पोलिसांनी त्या आमच्या पूर्ण मीडियातील पत्रकारांना धक्काबुक्की केली, धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. पत्रकार संरक्षण कायदा असताना पत्रकारांचं संरक्षण तर व्हायचं दूरच राहिलं, परंतु पत्रकारावर जर पोलीस प्रशासनाच अशा पद्धतीने अन्याय करू लागलं तर याला कुठंतरी वाचा फोडावी लागेल. म्हणून आमचं पालकमंत्री महोदयांना एक आव्हान आहे की जर जालन्यामध्ये दर दिवसाढवळ्या खून होतात, मग ह्या खुन्यामागचा कोण आका आहे त्याला शोधण्याचं सोडून दिलं जातं आणि पत्रकारांवर अशा पद्धतीने दादागिरी करण्यापेक्षा त्यांनी हे जे काय गुंडागर्दी चालू आहे गावामध्ये ती बंद केली पाहिजे. गावामध्ये जे वातावरण खराब केलेलं जात आहे त्या वातावरणाला कुठेतरी आळा बसवला पाहिजे. हे सोडून देऊन उठसूट तुम्ही पत्रकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असाल तर या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.
भरत मानकर. जालन्यातील विरा मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कॅथलॅब विभागाचं उद्घाटन हॉस्पिटलचे संचालक किसनराव पांडुरंग विघ्ने, शीला किसनराव विघ्ने आणि सखाराम राग, सुमनबाई सखाराम राग यांच्या हस्ते करण्यात आलं. हृदयरोग असणाऱ्या रुग्णांसाठी आता शासकीय योजनांच्या माध्यमातून या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत. या कॅथलॅबच्या माध्यमातून हृदयविकाराच्या रुग्णांना तात्काळ आणि अत्याधुनिक उपचार मिळणार असून जिल्हा आणि परिसरातील नागरिकांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे. उद्घाटन प्रसंगी विरा मेडिसिटीचे संचालक किशनराव पांडुरंग विघ्ने, शीला किसनराव विघ्ने, सखाराम राग, सुमनबाई सखाराम राग, डॉक्टर सुहास किसनराव विघ्ने, डॉक्टर राजेंद्र सखाराम राग, डॉक्टर नीता सुहास विघ्ने, डॉक्टर सुषमा राजेंद्र राग, डॉक्टर शुभांगी डोईफुडे, डॉक्टर मिलिंद काटोळे, डॉक्टर तेजस ताठे, डॉक्टर प्रवीण ससाने, डॉक्टर नितेश भोजने, डॉक्टर शकुंत कोठारी, डॉक्टर प्रणोती शिरोळकर, प्रशासकीय अधिकारी प्रवीण चव्हाण, नितीन जैन, अमोल मायका आणि समस्त विरा मेडिसिटी हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. हृदयविकाराचं निदान आणि उपचारासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सोय या केंद्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रसंगी विरा मेडिसिटी हॉस्पिटलचे डॉक्टर सुहास विघ्ने यांनी सांगितले की कॅथलॅबच्या माध्यमातून वेळेवर उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचवणे शक्य होईल. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही सुविधा वरदान ठरेल. सर, आज विरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅथलॅबचं उद्घाटन करण्यात आलंय. त्यामुळं काय रुग्णांना दिलासा मिळेल, काय सांगा? आज 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण विरा मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये कॅथलॅबचा शुभारंभ केला आहे. कॅथलॅब हे कार्डियक जे काही पेशंट्स असतील आपले हृदयरोगाचे, त्यामध्ये अँजिओग्राफी किंवा योजनेअंतर्गत मोफत अँजिओप्लास्टी केल्या जातील आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीचे जे काही असतील, म्हणजे बऱ्याच पेशंटला DVTचा त्रास असतो, डीप वेन थ्रोम्बोसिसचा, काही पेशंटला युटेरिन आर्टरी एम्बोलायझेशन करायची गरज पडते. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कॅथलॅबमध्ये केल्या जातील आणि आपल्या पंचक्रोशीतील किंवा जालना जिल्ह्यातील जेवढे काही पेशंट्स असतील ज्यांना काही सुविधा नसल्यामुळे संभाजीनगरला जावं लागतं, तर त्यांना जाण्याची गरज भासणार नाही. तर या सगळ्या यापैकी 99% प्रोसिजर्स ज्या काही आहेत, शस्त्रक्रिया आहेत, या महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत आपण प्रत्येक पेशंटला मोफत केल्या जातील. सर, नाव आणि पद. मी डॉक्टर सुहास विघ्ने, संचालक व कन्सल्टंट, विरा मेडिसिटी हॉस्पिटल, जालना. जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार असल्याचं अजब वक्तव्य जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय. एकीकडे जालन्यामध्ये 2 दिवसाला खून होत असून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतीये. यावरच प्रतिक्रिया देताना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भुया उंचावणारं विधान केलंय. जालन्यात बाहेरचे लोक येऊन तर क्राईम करत नाहीत ना, जालन्यातीलच लोक करतात असं म्हणत आपण ज्या भागात आहोत त्या भागाची अनावश्यक बदनामी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्यात. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन अनेकांच्या भुया उंचावल्यात. जर गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार असतील तर पोलीस प्रशासन नेमकी कशासाठी आहे हा प्रश्न देखील उपस्थित झालाय. जालन्यातली क्राईम करणारे जालन्यातलीच लोक आहेत ना, बाहेरचे ते येऊन क्राईम करते. तर त्याला जालन्याची व्यवस्था पूर्ण आपण करू. फक्त एवढंच माझं पत्रकारांना म्हणजे विनंती आहे की आपण प्रश्न विचारत असताना आपण ज्या भागाचे आहोत त्या भागाची अनावश्यक बदनामी तर होत नाही ना, ह्याची काळजी घेतली पाहिजे. मी बीडच्या लोकांना हे समजवलं. आज ते म्हणजे केवळ प्रश्न विचारणं आणि काहीतरी सनसनी करणं हा विषय नाहीये. आता जालन्यामध्ये जर काही गुन्हेगारी होत असेल तर ह्याचे जबाबदार कोण आहे? तर गुन्हेगारच जबाबदार आहेत. कोण जबाबदार आहे? आणि त्यांच्या पोलीस पूर्णपणे त्यांना व्यसन घालतील असा मला विश्वास. पोलिसांचा वचक नाही का म्हणून तुम्हाला असं म्हणायचं का? मी काय म्हणलं, पोलीस व्यसन घालतील. आज देशभरात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना जालना शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणातही प्रजासत्ताक दिनाचा भव्य आणि शिस्तबद्ध सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक आशिमा मित्तल यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास जालना शहर महापालिकेच्या वतीने प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा पार पडला. या सोहळ्यात जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक आशिमा मित्तल यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवरांनी भारतीय घटनेची सामूहिक शपथ घेत देशाच्या संविधानाबद्दल निष्ठा व्यक्त केली. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी उपस्थित सर्व मान्यवर, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आपल्या संदेशात स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असं ठामपणे सांगितलं.
यावेळी बोलताना आयुक्त आशिमा मित्तल यांनी नागरिकांना आवाहन केलं की घरातून किंवा परिसरातून निघणारा ओला आणि सुका कचरा वेगळा करून घंटागाडीतच टाकावा. कचरा रस्त्यावर मोकळ्या जागी फेकू नये, तसेच कचरा जाळू नये. पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकचा वापर कमी करावा असं आवाहनही त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पावनदिनी केले. या राष्ट्रध्वजन कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, विजय फुलंब्रीकर, वरिष्ठ लिपिक बंडू चव्हाण, माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, युवा नेते अक्षय गोरंट्याल तसेच जालना शहरातील नवनिर्वाचित सदस्य, महापालिकेच्या विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, अग्निशमन दलाचे जवान, आरोग्य विभागातील परिचारिका, आशा वर्कर्स आदींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. देशभक्ती, शिस्त आणि सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देणारा हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा जालन्यात उत्साहात आणि गौरवशाली वातावरणात पार पडला. नमस्कार. आज मी जालन्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिवसाची हार्दिक शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. संदेश वगैरे आला स्वच्छतेच्या संदर्भात? स्वच्छता ठेवणं हे आपल्या देशासाठी एक मोठा कर्तव्य आहे. मी सगळ्यांना आवाहन करते की आपल्या घरामध्ये जे काही कचरा निघते ते सेग्रिगेट करणे, ओला आणि सुका, आणि मग ते घंटागाडीला देणे, हे 2 गोष्टी करणे फार मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आणि कचरा कुठेही टाकू नका किंवा जळू नका. प्लास्टिकचा वापर कमी करा. एवढाच संदेश सगळ्यांना देऊ इच्छिते आजच्या दिवशी. धन्यवाद. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मिन्नू पीएम यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, विविध विभागांचे प्रमुख तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. आज संपूर्ण देशात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना जालना शहरातील दीपक हॉस्पिटलच्या प्रांगणातही देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. भारताच्या संविधानाचा गौरव करणाऱ्या या पवित्र दिनानिमित्त दीपक हॉस्पिटल येथे भव्य ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिरंगा फडकताच भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दीपक हॉस्पिटल जालना येथे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात लेखा गोपन आचार्य यांच्या हस्ते दीपक हॉस्पिटलच्या प्रांगणात तिरंगा ध्वजाचं मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. तिरंग्याला सलामी देत उपस्थित सर्व मान्यवर, डॉक्टर आणि कर्मचारी देशभक्तीच्या भावनेनं भारावून गेले होते. यावेळी दीपक हॉस्पिटलचे ज्येष्ठ डॉक्टर संजय राग, संचालिका डॉक्टर अनुराधा राग तसेच डॉक्टर सत्यजित राग यांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून संवैधानिक मूल्ये, कर्तव्ये आणि जबाबदारीची आठवण करून देणारा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी दीपक हॉस्पिटलच्या प्रांगणात तिरंगा ध्वज मोठ्या दिमाखात फडकवण्यात आला. विशेष बाब म्हणजे दीपक हॉस्पिटलमध्ये क्लास 1 पासून ते क्लास 4 पर्यंतच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ध्वजारोहण आणि प्रबोधन करण्याची संधी दिली जाते. ही लोकशाही मूल्ये जपणारी परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. याच कार्यक्रमात रुग्णसेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य आणि प्रेरणा निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलं. कार्यक्रमाच्या निमित्ताने दीपक हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर अनुराधा राग, डॉक्टर शिवाजी मुंडे आणि डॉक्टर सत्यजित राग यांनी उपस्थित डॉक्टर, स्टाफ मेंबर आणि कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केलं. रुग्णसेवा हीच खरी राष्ट्रसेवा आहे असा संदेश त्यांनी दिला. या ध्वजारोहण कार्यक्रमाला दीपक हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर अनुराधा राग, डॉक्टर संजय राग, डॉक्टर सत्यजित राग, डॉक्टर शिवाजी मुंडे, डॉक्टर मिलिंद काठोळे, डॉक्टर संतोष दराडे, डॉक्टर वैभव दराडे, डॉक्टर गजानन पंडित, सय्यद माजी, सुवर्णा मोरे, सुहास पोद्दार, अर्जुन चव्हाण, भगवान मस्के, अक्षय लोखंडे, सीमा बाग यांच्यासह दीपक हॉस्पिटलमधील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुभेच्छा. दीपक हॉस्पिटल एक परिवार आहे आणि त्या परिवारातील सर्व सदस्य मिळून आपण नेहमी हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो. सातत्यानं आपण बघत आलो, अनुभवत आलो आणि साक्षीदार होत आलो की आपण हा प्रजासत्ताक दिन जो साजरा करतो त्याचा उद्देश जो आहे तो आपण आपल्या सर्वांमध्ये अंगीकृत करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. या दिवशी आपल्याला खऱ्या अर्थानं आपलं जे संविधान आहे ते आपण स्वीकारलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि सर्वांना समान न्याय या प्रकारची भूमिका आपल्याला सर्वांना बहाल केली आणि आपण ती स्वीकारून आजतागायत आपण आणि यापुढेही आपण प्रयत्न करत राहू की या संविधानानुसार आपल्याला सर्वांना पुढे जायचं आहे आणि सर्वांना समान अधिकार आणि स्वातंत्र्य तर आपल्याला मिळालेलंच आहे, परंतु सर्व अधिकार सर्वांना समान आहेत
त्याच अनुषंगानं आपण बघत आलो की आपल्या हॉस्पिटलचा प्रजासत्ताक दिन आपण ज्या दिवशीपासून साजरा करतो त्या दिवशी आपण सर्व कर्मचारी वृंद एका परिवारातील सदस्य आहेत या जाणीवेनं आपण प्रत्येकाला ध्वजारोहण करण्याची संधी देतो आणि ती आजतागायत आपण पाळत आलेलो आहोत. हे खऱ्या अर्थानं आजच्या दिवशीचं आपण एक त्याला फलित म्हणू किंवा आपण जे अवलंबलं त्याचा एक प्रयत्न आपण छोटासा प्रयत्न याद्वारे करतो. सर्वच जण आपापल्या परीनं आपल्या देशासाठी सेवा करत असतात. आपणही आपल्या आरोग्य सेवेतून एक या प्रकारे जी सेवा करत आलो त्या सेवेला अखंडित असं सर्व परिवार एकत्रित राहून सतत पुढे नेऊन कुठेतरी एक कृतीतून दाखवून देईल की आपण आपल्या अवलंबलेल्या संविधानानुसार चालत राहून आपण एक खूप मोठा अजेंडा आपल्याला गाठायचा आहे. तोच अजेंडा आपण निश्चित गाठाल ही या आजच्या दिवशी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना पुनश्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय, काय सांगा? सर्वप्रथम मी जालना शहर व पंचक्रोशीच्या सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे आज सुद्धा प्रजासत्ताक दिन हा दीपक हॉस्पिटलमध्ये फार आनंदाने आणि सर्व स्टाफ सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून साजरा केला. दरवर्षी आम्ही हा अशाच आनंदाने साजरा करतो. त्याचप्रमाणे दरवर्षी प्रत्येक एक स्टाफ मेंबर म्हणजे तो क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत एकाला संधी मिळते झेंडावंदनाची आणि प्रबोधन करण्याची. ह्या वर्षी सुद्धा लेखा मॅडम जे आमच्या पॅथॉलॉजीमध्ये 20 वर्षापासून कार्यरत आहेत त्यांनी आज झेंडावंदन केले आणि प्रबोधनपर भाषण सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांनी दिले आणि हा दिवस आम्ही फार आनंदात साजरा केला. परत सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.